हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू लिफ्ट ई लर्निंग. या व्हिडिओमध्ये आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थेरी, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स अँड दिस फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ओके, म्हणजे इथे न्यूटननी काय आपली थेरी सांगितलेली आहे की युनिव्हर्समधले जे सगळे ऑब्जेक्ट आहेत तर ते दुसऱ्या ऑब्जेक्टला एक पर्टिक्युलर फोर्सनी आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतात आणि हा जो अट्रॅक्टिंग फोर्स आहे तर हा फोर्स डिरेक्टली प्रपोर्शनल असतो. कशाला? तर त्या दोन ऑब्जेक्टचं जे मास आहे तर त्याचा जर आपण प्रोडक्ट केला तर त्या प्रोडक्टची जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल तर त्याला हा फोर्स डिरेक्टली प्रपोर्शनल असतो. आणि त्याचप्रमाणे हा जो फोर्स आहे तर त्या दोन ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे तर त्याचा जर आपण स्क्वेअर केला तर ती जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल तर त्या व्हॅल्यूला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. ओके, आय होप न्यूटनची जी थेरी आहे तर ती तुमच्या लक्षात आली असेल की न्यूटननी पहिला पॉईंट हा सांगितला की युनिव्हर्समधले जे सगळे ऑब्जेक्ट आहेत तर ते दुसऱ्या ऑब्जेक्टला आपल्याकडे एक पर्टिक्युलर फोर्सनी अट्रॅक्ट करतात आणि हा जो फोर्स आहे तर तो त्या दोन ऑब्जेक्टचा जे मास आहे तर त्याचा जो प्रोडक्ट आहे तर त्याला डिरेक्टली प्रपोर्शनल असतं आणि त्याचप्रमाणे त्या दोन ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे तर त्याचा जर आपण स्क्वेअर केला तर त्या व्हॅल्यूला ह्या फोर्सची जी व्हॅल्यू आहे तर ती इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते. ओके, आता हीच जी गोष्ट आहे तर ती जर आपण डायग्राम थ्रू व्यवस्थित समजून घेतली तर बघा, इथे M1 आणि M2 तर हे दोन ऑब्जेक्ट आपल्याला दिलेले आहेत आणि हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत तर ते एकमेकांना F1 आणि F2 तर या फोर्सनी अट्रॅक्ट करतात. या दोन ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे तर ते आपण स्मॉल डी ने डिनोट केलं आहे. तर जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं इक्वेशन लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार? तर पहिल्यांदा तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण कॅपिटल Fनी डिनोट करतो. सो कॅपिटल F इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट, दॅट इज M1 इंटू M2 आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आणि इथे आपण डिस्टन्स काय घेतलंय तर D, तर त्याच्यामुळे D स्क्वेअर. ओके, सो आपलं इक्वेशन काय बनेल? F इज प्रपोर्शनल टू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. ठीक आहे, आता हे जे प्रपोर्शनलचं साईन आहे तर ते जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर आपण तिथे एक कॉन्स्टंट ॲड करतो. मग आपलं इक्वेशन काय असणार आहे? फायनल इक्वेशन F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. ओके, हा जो कॅपिटल G आहे तर तो आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, तर न्यूटनची ही जी थेरी आहे तर त्याच्यावरून हे जे इक्वेशन तयार झालंय तर ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता न्यूटनची ही जी थेरी आहे तर ती जर आपण अजून थोडी सिंपल लँग्वेजमध्ये समजून घेतली आणि हे जे इक्वेशन आहे तर ते आपण अजून सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला दोन पॉईंट लक्षात ठेवावे लागतील. पहिला पॉईंट तो म्हणजे या इक्वेशनमध्ये जे दोन ऑब्जेक्ट आहेत तर त्यापैकी एका ऑब्जेक्टचं जे मास आहे तर ते जर आपण डबल केलं तर या दोन ऑब्जेक्टमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर तो सुद्धा डबल होईल. ओके, कारण आपण आत्ताच बघितलंय की हा जो फोर्स आहे तर तो या ऑब्जेक्टच्या मासच्या प्रोडक्टच्या डिरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे. आणि डिरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय असतं? तर ज्या वेळेला एक व्हॅल्यू इन्क्रीज होते तर सायमल्टेनियसली दुसरी व्हॅल्यू सुद्धा इन्क्रीज होते. ओके, तर त्याच्यामुळे जर आपण मास डबल करतोय तर फोर्स सुद्धा डबल होणार. ओके, आणि त्यानंतर जो दुसरा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे की या दोन ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे तर ते जर आपण डबल केलं तर या दोन ऑब्जेक्टमधला जो अट्रॅक्टिंग फोर्स आहे तर तो 4 युनिट्सने कमी होणार. ठीक आहे, कारण फोर्स आणि डिस्टन्स तर हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे तर त्यामुळे एक व्हॅल्यू ज्या वेळेला इन्क्रीज होईल तर ॲट द सेम टाइम जी दुसरी व्हॅल्यू आहे तर ती डिक्रीज होणार आहे. ओके, तर त्यामुळे आपण ज्या वेळेला हे जे डिस्टन्स आहे तर ते डबल करतोय आणि इथे आपण डिस्टन्सचा स्क्वेअर घेतोय. ओके, तर त्याच्यामुळे जी फोर्सची व्हॅल्यू आहे तर ती डिक्रीज होणार आहे आणि किती युनिटनी? तर 4 युनिटनी. ओके, तर हे जे डिरेक्टली प्रपोर्शनल आणि इनडिरेक्टली प्रपोर्शनल तर ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ओके, आता मघापासून आपण जी डायग्राम बघितली तर या डायग्राममध्ये जे आपले दोन ऑब्जेक्ट होते तर ते स्पेरिकल होते. ओके,
मग आता ज्या वेळेला आपले दोनही ऑब्जेक्ट हे स्पेरिकल असणार आहेत तर त्यावेळेला फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. ओके, म्हणजे दोनही ऑब्जेक्ट जर आपले स्पेरिकल असतील तर त्याच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर तो त्या दोन ऑब्जेक्टचं जे सेंटर असणार आहे तर त्या सेंटरला जॉईन करणारी जी लाईन असणार आहे तर त्याच्या अलॉंग असणार आहे. तर हा पॉईंट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्याला ज्या दिलेल्या बॉडीज आहेत तर त्या जर इररेग्युलर शेपमध्ये असतील तर जी फोर्स ऑफ डायरेक्शन आहे तर ती अलॉंग द लाईन जॉईनिंग देअर सेंटर ऑफ मासेस. ओके, म्हणजे जर तुमचे दोनही ऑब्जेक्ट हे इररेग्युलर शेपमध्ये असतील तर जी डायरेक्शन ऑफ फोर्स आहे तर ती कशी असणार आहे तर त्या दोन ऑब्जेक्टचं जे सेंटर ऑफ मास आहे तर त्याला जॉईन करणारी जी लाईन आहे तर त्याच्या अलॉंग आपली फोर्सची डायरेक्शन असेल. ओके, आता हा जो सेंटर ऑफ मास आहे तर तो कन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहे तर सेंटर ऑफ मास हे कोणत्याही बॉडीच्या इनसाइड किंवा आउटसाइड असा एक पॉईंट असतो की तिथे त्या बॉडीचं सगळं जे वेट आहे तर ते कॉन्सन्ट्रेट झालंय. तर असं आपण समजतो. जर स्पेरिकल बॉडी असेल तर त्याचं जे संपूर्ण मास आहे तर ते त्याच्या सेंटरमध्ये आहे असं आपण कन्सिडर करतो. आणि जर इररेग्युलर शेपमध्ये एखादा ऑब्जेक्ट असेल तर डिपेंड्स की त्याचा शेप कसा आहे तर अकॉर्डिंगली त्या बॉडीच्या इनसाइड किंवा आउटसाइड आपण त्या बॉडीचं जे संपूर्ण मास आहे तर ते कॉन्सन्ट्रेट झालंय असं कन्सिडर करतो की ज्यालाच आपण सेंटर ऑफ मास असं म्हणतो. ओके, सो ज्या आपल्या दोन बॉडीज आहेत जे आपले दोन ऑब्जेक्ट्स आहेत तर ते जर स्पेरिकल असतील तर त्याचा जो सेंटर आहे त्या दोन बॉडीचा जो सेंटर आहे तर त्याला जॉईन करणारी जी लाईन असणार आहे तर त्या लाईनच्या अलॉंगच आपला फोर्स असणार आहे. आणि जर आपल्या बॉडीज या इररेग्युलर शेपमध्ये असतील तर त्याच्या सेंटर ऑफ मासला जॉईन करणारी जी लाईन असणार आहे तर त्याच्या अलॉंग ही आपली डायरेक्शन ऑफ फोर्सची लाईन असेल. ओके, आणि या इक्वेशनमध्ये आपण जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बघितला तर त्याचं जे SI युनिट आहे तर ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं जे SI युनिट आहे तर ते आहे न्यूटन मीटर स्क्वेअर kg स्क्वेअर इनवर्स. ओके, आणि हे जे SI युनिट आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे तर त्याच्या इक्वल असतं. जे दोन आपले मासेस आहेत तर या दोन मासचं जे दोन बॉडीजचं जे आपलं मास असणार आहे तर ते 1 kg असेल. आणि हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत तर ते 1 मीटर एकमेकांपासून डिस्टन्सवरती असतील तर त्या दोन ऑब्जेक्टमधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे तर तोच फोर्स हा इक्वल असेल या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा. ओके, आणि या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे तर ती आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg स्क्वेअर इनवर्स. ओके, तर ही जी व्हॅल्यू आहे तर ती तुम्ही कंपल्सरी लक्षात ठेवा कारण बरेचसे जे आपले न्यूमरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत तर त्याच्यामध्ये डिरेक्टली ही जी व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला यूज करावी लागते. काही वेळेला ही जी व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला क्वेश्चनमध्ये गिवन असते पण इन केस जर क्वेश्चनमध्ये ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली नसेल तर त्यावेळेला हा जो डेटा आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे की युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे तर 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg स्क्वेअर इनवर्स. ओके, सो न्यूटनचा हा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि लिफ्ट ई लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा सो दॅट प्रत्येक नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स आहेत तर ते तुम्हाला लवकर मिळतील. ओके, थँक्यू.